तर रुपाली चाकणकर हे खराचे पाय धुत असतानाचे फोटोज व्हायरल होतात, व्हिडिओ व्हायरल होतात। मात्र खराचे पाय धुणं ही कलंकित गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिलेली आहे। विनायक राऊत यांनी या निमित्तानं रुपाली चाकणकरांवर टीका केलेली आहे, निशाणा साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसंच दीपक केसरकरांची सुद्धा SIT चौकशी करा आणि कलंकित मंत्र्यांना डच्चू द्या, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर खरात ज्या दिवशी तोंड उघडेल त्या दिवशी अनेक मंत्र्यांचे चेहरे समोर येतील, असं राऊत यांनी म्हटलंय। तर विनायक राऊतांनी त्या दिवशी खऱ्या अर्थाने उघडेल त्यावेळेला या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचं स्वरूप आणि रूप हेच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर येईल। आणि म्हणून माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की ज्या भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांना कॅप्टन खरात याच्या व्हिडिओतून वाचवण्यासाठी तुमच्यावर अनेक प्रकारचा दबाव येईल, परंतु त्या दबावाला भीक न घालता खरात याचे व्हिडिओ पूर्णपणे मोकळे करा, उघड करा आणि जनतेसमोर सुद्धा आणा आणि ह्या कलंकित असलेल्या तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना हकालपट्टी करा। ज्या पद्धतीने हे सगळं समोर येतं आहे, खरं तर आपल्याच पक्षाचे नेते भास्कर जाधव असे म्हणालेत की हा जो प्रकार आहे हा आता जे अधिवेशन झालं त्याच्या आधी मुख्यमंत्र्यांना माहिती होता, ही माहिती विधानसभेमध्ये समोर यायला पाहिजे होती। अजूनही दिवस गेलेले नाहीत, अजून 2 दिवस अधिवेशन आहेच। मला वाटतं 23-24 पर्यंत अधिवेशन आहे आणि ह्या अधिवेशनमध्ये याच्यावर सखोल चर्चा होण्याची आवश्यकता आहे। परंतु दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदा मंजूर झाला असताना